फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण घेऊया 22 ऑगस्टचे इम्पॉर्टंट न्यूज. त्यातली आपली फर्स्ट न्यूज आहे, बघूया आपण सविस्तरपणे. सो फर्स्ट न्यूज आहे, इंडिया आणि श्रीलंकाने एक मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साइन केलेला आहे. कशा करता केलेला आहे? तो केलेला आहे LNGच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करता. तर सविस्तरपणे बघूया. इंडियाज पेट्रोनेट LNG लिमिटेड, तर इंडियाचं जे पेट्रोनेट एनर्जी LNG लिमिटेड आहे त्यांनी MOU साइन केलेला आहे श्रीलंकाच्या प्रायव्हेट कंपनी सोबत डेव्हलप करण्यासाठी LNG इन्फ्रास्ट्रक्चर कोलंबो मध्ये. ओके, सो हा जो MOU साइन झालेला आहे यामध्ये विटनेस कोण कोण होते, तर कोणी तो साइन केलेला आहे? तो केलेला आहे श्रीलंकाचे मिनिस्टर ऑफ फॉर पॉवर अँड एनर्जी कांचना विजयशेखरा. ओके, जे श्रीलंकाचे मिनिस्टर आहे पॉवर आणि एनर्जीचे, त्यांचं नाव आहे कांचना विजयशेखरा. आणि इंडियाचे डेप्युटी हाय कमिशनर डॉक्टर सत्यांजल पांडे. तर या दोघांच्या विटनेस मध्ये तो MOU साइन झालेला आहे. ओके, सो काही की पॉइंट्स बघूया आपण त्याबद्दल. तर सस्टेनेबल एनर्जी बूस्ट काय आहे? हा एग्रीमेंटचा एम आहे एनहान्स करणे श्रीलंकाचे एफर्ट टुवर्ड सस्टेनेबल एनर्जी जनरेशन कडे. ओके, LNG पॉवर प्लांट जे MOU मध्ये काय काय इन्क्लूड आहे, आणखी डेव्हलप करणे LNG बेस्ड पॉवर प्लांट विथ कॅपॅसिटी, कितीची कॅपॅसिटी? 1000 मेगावॅटची कॅपॅसिटीचं LNG बेस्ड पॉवर प्लांटला डेव्हलप करणे केरा वलीपिट्ट्या, जे कोलंबो जवळचं केरा वलीपिट्ट्या आहे, तिथे हा पॉवर प्लांट जो आहे 1000 मेगावॅटचा हा डेव्हलप करण्याचा त्यांचा उद्देश आहे आणि MOU मध्ये ते इन्क्लूड आहे. ओके, त्याचं डेव्हलपमेंट करता. सो LNGचा सप्लाय जो आहे अग्रीमेंट मध्ये आणखी काय कव्हर करण्यात आलेला आहे, तर LNGचा सप्लाय फ्रॉम इंडियाच्या कोची LNG टर्मिनल वरनं टू श्रीलंकाला. तर हा पण एक कव्हर झालेला आहे अग्रीमेंट मध्ये. डोमेस्टिक यूज मध्ये जर बघितलं गेलं आपण, तर जे MOU मध्ये जे प्रोव्हिजन आहे, तर यूज ऑफ LNG ऍज अ फ्यूल म्हणून यूज करणे फॉर हाऊसहोल्ड करता आणि काही अदर डोमेस्टिक पर्पजेस आहे त्याकरता यूज करण्याचा त्यामध्ये या प्रोव्हिजन दिलेला आहे डोमेस्टिक यूज करता श्रीलंकासाठी. तर हा जो आहे हा अग्रीमेंट झालेला आहे, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग झालेला आहे दोन देशांमध्ये, म्हणजे इंडियाच्या पेट्रोनेट LNG लिमिटेड यांनी MOU साइन केलेला आहे श्रीलंकाच्या एका प्रायव्हेट कंपनी सोबत डेव्हलप करण्याकरता LNG इन्फ्रास्ट्रक्चर कोलंबो मध्ये. नेक्स्ट न्यूज कडे वळूया आपण. सो नेक्स्ट न्यूज आहे इंडियाने अप्रुव्हल दिलेला आहे. तर हे पण एक अग्रीमेंटच म्हणून घेऊया आपण, आणि अप्रुव्हल सुद्धा दिलेला आहे इंडियाने. कशा करता? ऍडिशनल 251 मेगावॅट पॉवर एक्सपोर्ट करण्याकरता. कुठनं? नेपाळ वरनं. तर नेपाळ वरनं ते एक्सपोर्ट होणार आहे ऍडिशनल 251 मेगावॅटचा पॉवर इंडियाला, आणि इंडियाने ते अप्रुव्हल सुद्धा केलेला आहे. तर टोटल अप्रुव्हल एक्सपोर्ट किती होता? 941 मेगावॅट फ्रॉम 28 हायड्रो पॉवर प्रोजेक्ट वरनं. तर 28 हायड्रो पॉवर प्रोजेक्ट वरनं 941 मेगावॅटचा टोटल अप्रुव्हल दिलेला आहे इंडियाने एक्सपोर्ट करण्याकरता. तर फर्स्ट टाइम काय झालेला आहे, नेपाळ हे एक्सपोर्ट करणार आहे पॉवर बिहारला अंडर या मीडियम टर्म पॉवर सेल अग्रीमेंट मधनं. तर काही आपण की पॉइंट्स बघून घेऊया याचे पण, की प्रिव्हियस एक्सपोर्ट किती केलेला आहे नेपाळने आणि कुठे केलेला आहे. सो प्रिव्हियस एक्सपोर्ट जो आहे तर नेपाळ यांनी ऑलरेडी केलेला आहे इलेक्ट्रिसिटीचा एक्सपोर्ट, जनरेटिंग NPR 16.93 बिलियन इन रेव्हेन्यू फिस्कल इयर मध्ये. ओके, तर ग्रोथ काय झालेली आहे एक्सपोर्ट मध्ये? पॉवर एक्सपोर्ट फ्रॉम नेपाळ टू इंडिया, तर नेपाळ टू इंडिया हे एक्सपोर्ट मध्ये ग्रोथ झालेली आहे 39 मेगावॅटची ऑक्टोबर 2021 टू ओव्हर 941 मेगावॅट इज लेस दॅन 3 इयर्स. ओके, लेस दॅन 3 इयर मध्ये जे पॉवर एक्सपोर्टला काय मिळालेलं आहे? ग्रोथ मिळालेला आहे. तर आधी होतं ऑक्टोबर 2021 मध्ये 39 मेगावॅट जे एक्सपोर्ट झालेलं होतं, पण 3 वर्षाच्या कमी वर्षामध्ये पण 941 मेगावॅट काय झालेला आहे? एक्सपोर्ट झालेला आहे नेपाळ वरनं इंडियाला,
आणि हे ग्रोथ झालेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे एक्सपोर्ट मध्ये. सो ऍडिशनल अग्रीमेंट काय आहे आणखी, नेपाळ इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी यांनी एंटर केलेला आहे मीडियम टर्म अग्रीमेंट मध्ये विथ अ डिस्ट्रीब्युशन कंपनी इन हरियाणा आणि बिहार. ओके, सो हायड्रो पॉवर परचेस ऑब्लिगेशन्स काय आहे, इंडिया हे इन्क्लुडेड आहे हायड्रो पॉवर इम्पोर्ट्स मध्ये फ्रॉम नेपाळ ऍज अ कशाचा पार्ट म्हणून, हायड्रो पॉवर परचेस ऑब्लिगेशनचा पार्ट म्हणून. ओके, सो लॉंग टर्म अग्रीमेंट्स बघून घेऊया आपण. तर बिटवीन इंडिया आणि नेपाळ मध्ये जो लॉंग टर्म अग्रीमेंट आहे त्यांचा एम आहे, उद्देश आहे सेल करणे अप टू 10,000 मेगावॅट ऑफ पॉवर ओव्हर नेक्स्ट डिकेड पर्यंत. ओके, आणि अप्रॉक्सिमेटली 1,000 मेगावॅट ऑलरेडी एक्सपोर्ट झालेला आहे या वर्षीमध्ये. तो हे काही अग्रीमेंट आहे जो की इंडियाने अप्रुव्हल दिलेला आहे एक्सपोर्टला नेपाळ वरनं. जे हायड्रो पॉवर प्रोजेक्ट आहे 28 हायड्रो पॉवर प्रोजेक्ट, तिथनं 941 मेगावॅटचा पॉवर जो आहे तो एक्सपोर्ट करण्यासाठी इंडियाने अप्रुव्हल दिलेला आहे. ओके, सो हे जे एक्सपोर्ट आहे ते होणार आहे नेपाळ टू इंडिया आणि इंडियामध्ये कुठे, बिहारमध्ये. नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे, आता आणखी एक अग्रीमेंट झालेला आहे, पार्टनरशिप झालेली आहे. आज पार्टनरशिपच बघितलेली आहे आपण. आधी इंडिया आणि नेपाळमध्ये, इंडिया आणि श्रीलंकामध्ये, आता आहे इंडिया आणि मलेशियामध्ये. तर काय झालेलं आहे बघूया आपण. इंडिया आणि मलेशियाने अग्रीमेंट साइन केलेला आहे सेव्हरल एरियाज मध्ये. तर त्या सेव्हरल एरियाज मध्ये कोणते एरियाज इन्क्लूड आहे, ते आहे लेबर अँड एम्प्लॉयमेंट, आयुर्वेदा अँड ट्रेडिशनल मेडिसिन, डिजिटल टेक्नॉलॉजीज, कल्चर, टुरिझम आणि कॉपरेशन इन युथ अँड स्पोर्ट्स. तर असे काही एरियाज इन्क्लूड आहे ज्यामध्ये इंडिया आणि मलेशियाने एक अग्रीमेंट साइन केलेला आहे, पार्टनरशिप केलेली आहे. ऍडिशनल एरियाज कोणते आहे की जे इन्क्लूड आहे या अग्रीमेंट मध्ये, ते आहे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, गव्हर्नन्स, रिफॉर्म्स आणि म्युच्युअल कॉपरेशन. तर हे काही ऍडिशनल एरियाज आहे ज्यामध्ये पार्टनरशिप झालेली आहे. सो काउंटर टेररिझम मध्ये काय यूज होणार आहे या अग्रीमेंटचा, तर जे दोन्ही कंट्रीज आहे हे अग्री झालेले आहे कोलॅबोरेट करण्यासाठी जे फाईट होईल अगेन्स्ट टेररिझम आणि एक्स्ट्रीमिझम. तर टेररिझम आणि एक्स्ट्रीमिझम च्या अगेन्स्ट मध्ये जे फाईट होणार आहे त्यामध्ये दोन्ही पण कंट्रीज काय अग्री झालेले आहे कोलॅबोरेट करण्याकरता. टेक्नॉलॉजी कॉपरेशन काय झालेले आहे, तर enhancing cooperation in fintech, semiconductor, डिफेन्स इंडस्ट्री, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्वांटम टेक्नॉलॉजी. तर हे जे टेक्नॉलॉजी कॉपरेशन आहे हे सुद्धा त्या अग्रीमेंट मध्ये इन्क्लूड झालेले आहे आणि ते होणार आहे. युपीआय आणि पेनेट, तर जे इंडिया आणि मलेशियाचा प्लॅन आहे लिंक करणे, काय लिंक करणे, इंडियाचं जे युपीआय आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस, त्याला मलेशियाच्या पेनेट सोबत लिंक करण्याचा हा त्याचा प्लॅन आहे इंडिया आणि मलेशियाचा. ओके, सो हे काही अग्रीमेंट झालेले आहे इंडिया आणि मलेशियामध्ये. आणि जे एरियाज आहे ज्यामध्ये झालेले आहे ते तुम्हाला मी सांगितलेले आहे की लेबर आणि एम्प्लॉयमेंट आहे, आयुर्वेदा आणि मेडिसिन आहे, डिजिटल टेक्नॉलॉजी, कल्चर, टुरिझम आणि कॉपरेशन आहे युथ अँड स्पोर्ट्स मध्ये. तर असे काही क्षेत्र आहे, असे काही एरियाज आहे ज्यामध्ये यांनी ही पार्टनरशिप केलेली आहे. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे BIS. BIS म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे एक हॅकेथॉन. आणि या हॅकेथॉनचा एम काय आहे, स्टुडंट जे आहे इन्स्टिट्यूशन मधले त्यांच्यावर ह्यांचा हा एम आहे. आणि काय होणार आहे त्याच्यामुळे, तर ऑब्जेक्टिव्ह आहे त्यांचा, ऑब्जेक्टिव्ह आहे फॉस्टर इंटरेस्ट आणि अवेअरनेस पसरवणे अबाउट इंडियन स्टँडर्ड्स बद्दल. आणि जे एम्फोसाइजिंग त्यांची इम्पॉर्टन्स इन क्वालिटी अँड सेफ्टी, तर एम्फोसाइज करणे त्यांचं इम्पॉर्टन्स आणि जे क्वालिटी आणि सेफ्टी आहे त्याला. सोबतच हॅकेथॉन हे सीक करतं फॉस्टर इंटरेस्ट अँड अवेअरनेस अबाउट इंडियन स्टँडर्ड्स. तर टास्क काय आहे पार्टिसिपेंट्सचा, टास्क आहे स्टुडंट्स हे आर रिक्वायर्ड टू डिझाईन अँड डेव्हलप अ प्लॅटफॉर्म. तर स्टुडंट्स काय करेल, हे डिझाईन करेल आणि डेव्हलप करेल एक प्लॅटफॉर्म ऑनलाईन ऍक्टिव्हिटीज करता, आणि गेम रिलेटेड राहणार आहे, त्यामध्ये इंडियन स्टँडर्ड रिलेटेड गेम सुद्धा राहणार आहे आणि ते डिझाईन आणि डेव्हलप करणार आहे प्लॅटफॉर्म स्टुडंट्स. ओके, हा एक टास्क राहणार आहे पार्टिसिपेंट्सला.
तर स्पेशल ओकेजन जे आहे, तर काही जे ऍक्टिव्हिटीज असतात ते जे हे डिझाईन करणार आहे स्टुडंट, तर त्या ऍक्टिव्हिटीज काही BIS यूज करणार आहे आणि कधी यूज करणार आहे, जे ओकेजन्स राहणार आहे स्पेशल, जसं की वर्ल्ड स्टँडर्ड डे, वर्ल्ड कन्झ्युमर राईट डे, फाउंडेशन डे, तर ह्या हे जे डेज राहणार आहे, या डेजच्या दिवशी ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ते BIS कंडक्ट करतील आणि ते यूज करतील. ओके, सो सबमिशनची डेडलाईन जी आहे, ऑल एंट्रीज फॉर द हॅकेथॉन मस्ट बी सबमिटेड बाय 23rd ऑफ दिस मंथ, म्हणजे आजची 22 तारीख आहे आणि 23 तारखेला जे आहे लास्ट डे राहणार आहे या हॅकेथॉन मध्ये एंट्री करण्याचा, ऑनलाईन अप्लिकेशन करण्याचा. ओके, ऑनलाईन ऍक्टिव्हिटी हे कव्हर करणार आहे व्हेरियस ऍस्पेक्ट्स ऑफ BIS एफर्ट्स एन्हान्स करण्यासाठी अवेअरनेस आणि क्वालिटी कॉन्शियसनेस, ज्याच्यामध्ये इन्क्लूड राहणार आहे गेम्स, आणि जे गेम्स जे आहेत ते राहणार आहे टाइम बाउंड, म्हणजे त्या गेम्सला टाइम सुद्धा राहणार आहे. सो असे काही ऍक्टिव्हिटीज आहेत जे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डनी इंट्रोड्यूस केलेले आहे स्टुडंट्स करता, आणि स्टुडंट यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे अपॉइंटमेंटची. तर आता जसं आपलं ऑलिम्पिक झालेलं आहे, आता होणार आहे पॅरा ऑलिम्पिक. ओके, तर पॅरा ऑलिम्पिक मध्ये अपॉइंट करण्यात आलेला आहे सत्यप्रकाश सांगवन यांना शेफ डे मिशन म्हणून फॉर इंडियाच्या कॉन्टिजेंट्स करता. तर पॅरा ऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया PCI यांनी अपॉइंट केलेला आहे सत्यप्रकाश सागवन यांना शेफ डे मिशन फॉर इंडिया कॉन्टिजेंट करतात. ते कशासाठी? जे 2024चं पॅरिस पॅरा ऑलिम्पिक होणार आहे गेम्स त्याकरता. सो सागवान हे एक वेल रिस्पेक्टेड फिगर आहे पॅरा स्पोर्ट्स कम्युनिटी मध्ये, आणि त्यांना ओव्हर अ डिकेडचं इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांचं पॅरा ऑलिम्पिक कमिटी इंडियामध्ये. सो लिडरशिप रोल्स काय आहे त्यांचे? त्यांनी सर्व केलेला आहे ऍज अ व्हाईस प्रेसिडेंट म्हणून PCI मध्ये, आणि ते विल लीड इंडियाज लार्जेस्ट एव्हर पॅरा ऑलिम्पिक कॉन्टिजेंट, आणि ते काय करणार आहे, जे इंडियाज लार्जेस्ट एव्हर पॅरालिम्पिक कॉन्टिजेंट आहे त्यामध्ये सुद्धा ते लीड करणार आहेत. कॉन्टिजेंटची साईज काय आहे? तर इंडिया हे सेंड करणार आहे 84 पॅरा ऍथलीट कम्पीट करण्याकरता 12 स्पोर्ट्स डिसिप्लिन्स मध्ये या वर्षी करता. ओके, सो रोल काय असतो शेफ डे मिशनचा? तो रोल असतो, पोझिशन त्यांची त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असते, लीडरशिप, मेंटरशिप आणि स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. आणि जे कॉन्टिजेंट्स आहे, जे ऍथलीट्स आहे, त्यांना गाईड करणे हा यांचा रोल असतो शेफ डे मिशनचा. तर शेफ डे मिशन म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे सत्यप्रकाश सांगवन यांना, आणि त्यांनी कोणी अपॉइंट केलेला आहे? त्यांना पॅरा ऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडियाने अपॉइंट केलेला आहे, जे की पॅरिस पॅरा ऑलिम्पिक होणार आहे आता त्याकरता. ओके, सो नेक्स्ट आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल यांनी शिफ्ट केलेलं आहे जे 9th वुमेन्स T20 वर्ल्ड कप जे होणार होतं बांगलादेशमध्ये, तर बांगलादेश वरनं आता ते शिफ्ट करण्यात आलेलं आहे युनायटेड अरब एमिरेट्स इथे. तर का बरं शिफ्ट केलेलं आहे आणि कुठे होणार आहे ते बघूया आपण सविस्तरपणे. सो इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल यांनी रिलोकेट केलेलं आहे 9th एडिशन वुमेन्स T20 वर्ल्ड कपचं फ्रॉम बांगलादेश वरनं युनायटेड अरब इमिरेट्स इथे. तर होस्ट स्टेटस बघूया. आता होस्ट कोण करणार आहे? आता शिफ्ट तर झालेला आहे ते बांगलादेश वरनं UAE ला, पण होस्ट कोण करणार आहे? तर रिलोकेट झालं असलं तरी पण होस्ट करणार आहे बांगलादेश. ओके, बांगलादेश क्रिकेट बोर्ड हे होस्ट करणार आहे, ऑफिशियली होस्ट करणार आहे त्या इव्हेंटला. नवीन व्हेन्यू काय आहे? UAEच्या 2 व्हेन्यूज राहणार आहेत. तर 2 व्हेन्यूज वर ही जी वर्ल्ड कप आहे वुमेन्स T20 वर्ल्ड कप ही हेल्ड होणार आहे दुबई आणि शारजा इथे, आणि 3 ऑक्टोबर पासून तर 20 ऑक्टोबर पर्यंत हा इव्हेंट चालू राहणार आहे. ICCने काय स्टेटमेंट दिलेलं आहे? तर ICC चीफ एक्झिक्युटिव्ह जेफ अल्कार्डिक यांनी एक्सप्रेस केलेली आहे त्यांची डिसअपॉइंटमेंट, जे की आधी बांगलादेश करणार होते हे इव्हेंटला होस्ट, म्हणजे होस्ट नाही पण तिथे होणार होतं बांगलादेशमध्ये. होस्ट तर तेच करणार आहे पण बांगलादेशमध्ये होणार होतं, पण आता ते होस्ट नाही करू शकणार आहे. इनिशियली तो टुर्नामेंट तिथे नाही होणार आहे, म्हणून त्यांनी हा एक डिसअपॉइंटमेंट त्यांचा एक्सप्रेस केलेला आहे. ओके, तर UAEचा रोल काय राहणार आहे क्रिकेटमध्ये? तर UAE
ही ICC चे हेडक्वार्टर आहे. ओके, ICCचं तिथे हेडक्वार्टर आहे UAE मध्ये आणि होम आहे ते ICC टुर्नामेंट्सचं आणि हॅज बिकम अन इम्पॉर्टंट हब फॉर इंटरनॅशनल क्रिकेट. होस्ट मेजर इव्हेंट्स त्यांनी होस्ट केलेले आहे लाईक ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2021 मध्ये. ओके, सो रिझन काय आहे रिलोकेशनचा? तर हा रिलोकेशन म्हणजे हा मूव्ह करण्याचा इव्हेंट जी ICC वुमेन्स T20 वर्ल्ड कप जे आहे तो रिलोकेट करण्यात आलेला आहे UAE मध्ये. पण का केलेला आहे? जे बांगलादेश आहे ते सध्या आता चॅलेंजेस फेस करत आहेत आणि त्यामुळे ICCने केलेला आहे, रिलोकेट केलेला आहे. ओके, सो ICC कमिटमेंट टू मेंटेनिंग हाय स्टँडर्ड फॉर इंटरनॅशनल क्रिकेट इव्हेंट. सो काही बांगलादेश जे चॅलेंजेस फेस करत आहे त्यामुळे हे रिलोकेशन झालेलं आहे. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे. नेक्स्ट आणखी अपॉइंटमेंट आहे आणि कोणाच्या जागेवर कोण अपॉइंट झालेला आहे, कोणाला कोणी रिप्लेस केलेला आहे बघू घेऊया आपण. सो जय शहा जे आहे सेक्रेटरी ऑफ बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया म्हणजे BCCI चे सेक्रेटरी आहे जय शहा. तर यांनी हे रिप्लेस करणार आहेत ग्रेग बार्कले यांना ऍज अ चेअरमॅन म्हणून. ओके, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे. So historic significance बघूया आपण. जय शाह टू बी नेम्ड एज ICC चेअरमॅन विल रिप्लेस ग्रेग बार्कले. तर जे ICC चे चेअरमॅन आहेत सध्या आता ग्रेग बार्कले यांना रिप्लेस करणार आहे जय शाह. सो हिस्टोरिक सिग्निफिकन्स बघूया. शाह विल बिकम द थर्ड इंडियन राहणार आहेत जे की होल्ड करणार आहेत ICC चं चेअरमॅन पोझिशन. सो जगमोहन दालमिया, शरद पवार एन श्रीनिवासन एंड शशांक मनोहर सो यांनी पण ICC मध्ये वेगवेगळ्या पोझिशन्स वर लीड केलेलं आहे. तर आता थर्ड जे इंडियन आहे ते होल्ड करणार आहे ICC चेअरमॅनशिप. इलेक्शन प्रोसेस काय आहे? ICC चेअरमॅन इलेक्शन काय लागतं? फक्त सिंपल मेजॉरिटी लागते. 9 आउट ऑफ 16 वोट्स जर मिळाले तर ते ICC चे चेअरमॅन पदासाठी फक्त एवढंच रिक्वायर्ड असतं, सिंपल मेजॉरिटी लागत असते. सो टेन्युअर असतो ऍट 35 इयर्स ओल्ड. शहा विल बी द यंगेस्ट चेअरमॅन इन द हिस्ट्री ऑफ द ICC. म्हणजे शहा जे आहे जय शहा हे 35 इयर्स ओल्ड आहे आणि ते आता चेअरमॅन पद घेणार आहे, चेअरमॅनचं पोझिशन घेणार आहे ICC मध्ये आणि ते बनणार आहे ICC च्या हिस्ट्री मधले यंगेस्ट चेअरमॅन. सो BCCIचे टेन्युअर बघून घेऊया आपण. शहा यांच्याकडे फक्त आता 1 वर्ष राहणार आहे BCCIचे सेक्रेटरी बिफोर अ मॅन्डेटरी कूलिंग ऑफ पिरियड. ओके, जर ते मूव्ह झाले ICC मध्ये ओके तर त्यांना 4 वर्ष रिमेन राहणार आहे BCCIच्या टेन्युअर करता ICCच्या रोल नंतर. सध्या तरी त्यांच्याकडे 1 इयर लेफ्ट आहे BCCIच्या सेक्रेटरी पोझिशन साठी. ओके, सो जय शहा यांना ICCचे चेअरमॅन म्हणून अपॉइंट करण्यात येणार आहे. तर ते ऑलरेडी सेक्रेटरी आहे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया म्हणजे BCCI. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे फारुख अहमद जे की फॉर्मर नॅशनल क्रिकेटर आहे आणि चीफ सिलेक्टर आहेत. यांना इलेक्ट करण्यात आलेला आहे ऍज अ प्रेसिडेंट म्हणून बांगलादेश क्रिकेट बोर्डचं. तर ते सक्सीड करणार आहेत नजमुल हसन यांना. तर नजमुल हसन हे आधी होते बांगलादेश क्रिकेट बोर्डचे प्रेसिडेंट आणि त्यांना सक्सीड करणार आहेत आता फारुख अहमद. तर हसनची टर्म का एंड होणार आहे? तर नजमुल हसन जे 4th टर्म मध्ये सर्व करत होते ऍज अ BCB चे प्रेसिडेंट म्हणून आणि त्यांनी आणखी पोझिशन हेल्ड केलेले आहे स्पोर्ट्स मिनिस्टर म्हणून. तर त्यांनी रिझाईन केलेलं आहे. ओके, तर हसन यांच्या रेझिग्नेशन नंतर आणि बांकार त्यांनी रेझिग्नेशन दिलेलं आहे. जे पॉलिटिकल अनरेस्ट आहे आता सध्या बांगलादेशमध्ये तर त्यामुळे त्यांनी रेझिग्नेशन दिलेलं आहे आणि त्यामुळे आता फारुख अहमद यांना प्रेसिडेंट म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे, प्रेसिडेंट म्हणून इलेक्ट करण्यात आलेला आहे बांगलादेश क्रिकेट बोर्डचं. ओके, तो फारुख अहमद यांचा बॅकग्राऊंड काय आहे? तर प्रिव्हियसली त्यांनी
7 ODIs प्ले केलेले आहे बांगलादेशकडनं आणि त्यांनी सर्व केलेले आहे 2 टर्म्स ऍज अ चीफ सिलेक्टर म्हणून. 2 वेळा त्यांनी चीफ सिलेक्टर म्हणून सुद्धा सर्व्हिस दिलेली आहे आणि ते फर्स्ट BCB चे प्रेसिडेंट सुद्धा राहणार आहे आता. ओके, सो बोर्ड चेंज बघूया आपण काय झालेलं आहे. तर NCS यांनी आणखी रिप्लेस केलेले आहे 2 BCB डायरेक्टर्सला. तर जलाल युनुस आणि अहमद सजादुल आलम तर यांना रिप्लेस केलेलं आहे BCBने आणि त्याच्यामधलं जे एक BCB सिग्नेचर्स आहे त्यांना सुद्धा चेंज केलेलं आहे फ्रॉम इस्माईल हैदर मलिक टू फाहिम सिन्हा. तर हे असे चेंजेस झालेले आहे पोझिशन्सचे, बोर्डचे चेंजेस झालेले आहेत. ओके, सो नॅशनल स्पोर्ट काउन्सिलची इन्व्हॉल्वमेंट काय असते यामध्ये. तर नॅशनल स्पोर्ट्स काउन्सिल हे यांनी नॉमिनेट केलेलं आहे फारुख अहमद आणि नजमुल अब्देन फाहिम यांना ऍज अ डायरेक्टर म्हणून आणि ऑन द BCB बोर्डवर. ओके, आणि अहमद यांना ऍज अ प्रेसिडेंट म्हणून पण त्यांनी त्या इलेक्शन मध्ये इलेक्ट केलेलं आहे. सो असे काही प्रेसिडेंट इलेक्ट झालेले आहे. फारुख अहमद यांना प्रेसिडेंट म्हणून इलेक्ट केलेला आहे फॉर बांगलादेश क्रिकेट बोर्ड इथे आणि त्यांनी रिप्लेस केलेला आहे नजमुल हसन यांना. क्वेश्चन्स बघून घेऊया आपण. सो फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, विच इंडियन कंपनी यांनी साइन केलेला आहे MOU विथ श्रीलंकन प्रायव्हेट कंपनी सोबत LNG इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करण्याकरता कोलंबो मध्ये. तर ती आहे इंडियाची कंपनी, त्याचं नाव आहे पेट्रोनेट LNG लिमिटेड. सेकंड क्वेश्चन, सो विच इंडियन स्टेट विल फर्स्ट रिसीव पॉवर फ्रॉम नेपाळ. तर कोणतं इंडियन स्टेट आहे ते फर्स्ट रिसीव करणार आहे पॉवर नेपाळ कडनं. नेपाळ जे आहे ते एक्सपोर्ट करणार आहे पॉवर आणि अंडर द न्यू मीडियम टर्म अग्रीमेंट, जे नवीन मीडियम टर्म अग्रीमेंट आहे त्याच्या अंडर मध्ये, तर ते आहे बिहार. बिहार हे रिसीव करणार आहे पॉवर फ्रॉम नेपाळ कडनं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन विच एरियाज हॅव द इंडिया अँड मलेशिया साइन्ड अ न्यू अग्रीमेंट. तर कोणत्या एरियाज मध्ये इंडिया आणि मलेशियाने नवीन अग्रीमेंट साइन केलेले आहे. तर ते एरियाज आहे लेबर अँड एम्प्लॉयमेंट, आयुर्वेदा, डिजिटल टेक्नॉलॉजीज, कल्चर, टुरिझम आणि युथ अँड स्पोर्ट्स. तर या एरियाज मध्ये नवीन अग्रीमेंट इंडिया आणि मलेशियाने साइन केलेले आहे. नेक्स्ट आहे, विच ऑर्गनायझेशन लॉन्च्ड अ स्टुडंट हॅकेथॉन टू प्रमोट अवेअरनेस ऑफ इंडियन स्टँडर्ड. तर इंडियन स्टँडर्ड याला प्रमोट करण्याकरता अवेअरनेस प्रमोट करण्याकरता कोणत्या ऑर्गनायझेशननी स्टुडंट हॅकेथॉन लॉन्च केलेला आहे. तो केलेला आहे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड BIS यांनी. वेअर विल द पॅरिस 2024 पॅरालिम्पिक गेम्स टू बी हेल्ड. तर कुठे होणार आहे. पॅरिस फ्रान्स इथे. तर जो ऑलिम्पिक झालेला होता हेड तो पण पॅरिस फ्रान्स मध्ये झालेला आहे आणि जे आता पॅरालिम्पिक गेम्स होणार आहे ते पण पॅरिस फ्रान्स इथेच होणार आहे. Which two venues will host the Women's T20 World Cup in the UAE. तर आता वुमेन्स T20 वर्ल्ड कप जे आहे ते आता त्याचं लोकेशन जे आहे ते चेंज करण्यात आलेलं आहे, रिलोकेट करण्यात आलेलं आहे UAE मध्ये. पण UAE मधल्या कोणत्या 2 वेन्यूज वर ते इव्हेंट हेल्ड होणार आहे. तर ते होणार आहे दुबई आणि शारजा इथे. Who is set to become the youngest chairman in the history of the International Cricket Council. तर इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलच्या हिस्ट्रीमध्ये कोण आहे जे बनणार आहे चेअरमॅन, यंगेस्ट चेअरमॅन. तर त्यांचं नाव आहे जय शाह. Who has been elected as the new president of Bangladesh Cricket Board. ओके, सो बांगलादेश क्रिकेट बोर्ड इथे नवीन प्रेसिडेंट म्हणून कोणाला इलेक्ट करण्यात आलेला आहे आणि नजमुल हसन यांचं रेझिग्नेशन नंतर त्यांना इलेक्ट करण्यात आलेलं आहे. तर त्यांचं नाव आहे फारुख अहमद. ओके, फारुख अहमद यांना इलेक्ट करण्यात आलेला आहे प्रेसिडेंट म्हणून. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, सोबत टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला आजच्या न्यूजचे PDF हवे असेल तर त्या पण तुम्ही डिस्क्रिप्शन मधून डाउनलोड करू शकता. आणि तुम्हाला आणखी शीट्स बघायच्या असेल, डेलीच्या शीट्स येत असतात 20+ शीट्स, तर त्या तुम्ही आमच्या ऍप वरनं डाउनलोड करू शकता. ऍप वर बघू शकता. ऍप तुम्ही प्ले स्टोर वरनं डाउनलोड करू शकता. मेगाबिट एज्युकेशन
हे प्ले स्टोअरवर तुम्हाला मिळून जाणार आहे. तुम्ही तिथनं डाउनलोड करू शकता आणि रजिस्टर सुद्धा करू शकता. ओके, थँक्यू.